हरिओम. आज मंगळवार 18 फेब्रुवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक. ईश्वर सर्वांचा उत्पन्न करता आहे, रक्षण करता आहे, तसंच संहार करता पण आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निस्वार्थातच असतं. आपल्याला खरं म्हटलं म्हणजे आपला स्वार्थच नडतो बरं. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात ना, त्यांचा त्याग नको करायला. तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचं प्रेम नाहीसं झालं पाहिजे. आपण ईश्वराचे, संतांचं झालं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये. एकाच मातेचा जसा गणपती, बाहुलं किंवा मडकं होतं, त्याचप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातलं की झाड वाढतं, पण आपण मुळापर्यंत जातच नाही हो. तेव्हा भाव शुद्ध होईल कसा हे पाहावं. उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असतं. म्हणे गृहस्थ एकादशीला भगवंताचं नामस्मरण करायचं सोडून 12 वाजेपर्यंत आंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसला, असं आमचं चुकतं. थोडक्यात म्हणजे आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळ्याला खरं स्वरूप कसं कळणार? म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावं. याकरता गुरु आज्ञाप्रमाणे मानून आपण वागत जावं. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे, म्हणजे मनात शंका येत नाहीत. आता या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडत. नामाशिवाय दुसरं सत्यच नाही, अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक, तितकं नाम अधिक घेतलं पाहिजे. आज इतके दिवस आपण विषयाचं चिंतन केलं, त्याने आपल्याला हातात काय आलं? नामासारखं सोपं साधन नाही. प्रापंचिक लोक असं म्हणतात की विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचं म्हणणं मला पटतं. प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाहीत याचं मला नवल वाटत नाही, पण ते सुख चिरकाळ टिकणार आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये ते रमतात. याचं मला वाईट वाटतं. मी असं म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरं आहे तेवढेच तुम्ही खरं माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असं वाटू लागलं म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपलं कर्तव्य तेवढं करावं आणि ते करीत असताना आपलं मन दुश्चित्त होऊ देऊ नये. भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावं, म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.